नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप तातडीचा व्हिडिओ कारण की आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो, बदलत्या वातावरणामुळे जो आपला कांदा पीक असेल तो कांदा पीक एकदम धोक्यात आला आणि धोक्यात आला. त्यासाठी आज आपल्याला एक फवारणी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं का माहिती मित्रांनो, जवळपास 8 ते 15 दिवसापासून इतकं खराब वातावरण आहे, घडीत आभाळ येतं, घडीत जातं आणि त्याच्यामुळे आहे ना कांद्याची आपली तुम्ही बघू शकता एकदम स्थिती थोडी बेकार कंडिशनमध्ये आला होता कांदा. आणि आपला कांदा हा जवळपास तुम्ही पूर्ण पाहू शकता, जवळपास 50 ते 55 दिवसाचा आपला कांदा झाला होता आणि आता आपल्याला फवारणी द्यायची त्याला, जेणेकरून त्याच्यावर करपा येणार नाही आणि पुढं जो साठवणीचा कालावधी असेल ना आपला, तर त्या साठवणीच्या कालामध्ये जो जास्तीत जास्त चांगला कसा टिकल याच्यासाठी ही फवारणी ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून माझे जेवढे शेतकरी मित्र असतील, कांदा उत्पादक असतील, त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ घेऊन जा, जेणेकरून त्यांना फवारणीच्या वेळेस मदत होईल का कशा प्रकारे औषध वापरलं पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला ह्या कांद्याला आपण जे सगळ्यात टॉपचं बुरशीनाशक आहे ते वापरणार आहे, जेणेकरून पुढं आपण त्याला साठवणुकीच्या जर साठवलं बी तर त्याला कुठं काही होणार नाही आणि सड वगैरे काही लवकर होणार नाही. कमीत कमी 8 ते 9 महिने आपला हा कांदा चाळीत राहू शकतो. मी याच्या पहिलं पण हे वापरलं होतं, याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे कॅब्रोटॉप आहे. कॅब्रोटॉपचा रिझल्ट कसा आहे ते पण मला कमेंट करून सांगा आणि कोण वापरलं ते पण सांगा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, जास्त आबळट असल्यामुळे ना आपल्याला पूर्ण जेवढे कांदा पिकं असतील ते कांदा पिकावर इतके थ्रिप्स आणि मावा आला होता ना, तर तुम्ही पाहू शकता आता आपले शेंडे म्हणजे कुठं-मुडं असे थोडे वाकल्यावानी पण झाले आणि वाळल्यावानी पण झाले. म्हणजे हे लक्षण कशाचे, हे करप्याचे लक्षण आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही तातडीची फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता ही फवारणी घेता आपण पहिलं जे बुरशीनाशक पाहिलं ते कॅब्रोटॉप पाहिलं आणि त्याचसोबतच आपण आता हे कीटकनाशक घेणार आहे. आलिका कीटकनाशक आहे. याचा रिझल्ट पण चांगला आहे, जबरदस्त रिझल्ट आहे आणि त्याचसोबतच आपला कांदा जास्तीत जास्त फुगला पाहिजे, जेणेकरून आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमीत कमी अपेक्षेपेक्षा चांगलं उत्पन्न जर आपल्याला भेटलं ना, तर कुठं-मोठं आपल्याला समाधान लागेल. कारण की ही जी फवारणी ही एकदम रिझल्ट देऊन जाणारी फवारणी. त्याच्यामुळे मी एकदम हेवी जबरदस्त याला मी काय म्हणतो आपण टॉनिक घेतलं होतं. तर हे टॉनिक पाहू शकता मी मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं होतं. तुम्ही कुठली कंपनी घ्या, पण मायक्रोन्यूट्रिएंट घेतल्याशिवाय राहू नका मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कांदा जास्तीत जास्त जो आपले काही आगस-मागस काही कांदे राहत्या, काही मोठे होते, काही बारीक होत्या. सगळ्या कांद्याची एकदम सारखी फुगवून करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन. तर बोरॉनमुळे आहे ना, जेवढे आपले समजा कांद्याची टोटल साईज एकसारखी आणि एक समान होते आणि कलर पण जबरदस्त येतो. त्यासाठी मी बोरॉन वापरत असतो. तर माझे बरेचसे मित्र मला कमेंट करून पण म्हणतील, किरण भाऊ म्हणशील आपण ज्यावेळेस बोरॉन वापरतो, तर ज्यावेळेस आपण कांदा साठवून ठेवतो, तर साठवून ठेवल्यानंतर आपल्याला सडण्याची किंवा इतर भीती असते, तर काहीच भीती राहत नाही मित्रांनो. मी जबरदस्त त्याला कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून मी बोरॉन वापरत असतो आणि बोरॉनमुळं जो कांद्याला कलर येतो आणि जी फुगवण होती ना, ती एकदम जबरदस्त असते. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या जी शेवटची फवारणी घेणार ही कांद्याला, त्याला तुम्ही अशा प्रकारे फवारणीचे नियोजन केलं ना मित्रांनो, तर मी सांगतो तुम्हाला रिझल्ट पण एकदम जबरदस्त येईल आणि उत्पन्नात अपेक्षेपेक्षा कमीत कमी तुम्हाला 5 ते 10% नक्कीच तुम्हाला वाढ होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता इथे पंप वगैरे आपले कांदे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि माझे जेवढे पण शेतकरी मित्र असतील, शेतकरी ग्रुप असतील, तर त्यांच्यावरती आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. कारण की कसं आहे, शेतकरी सध्या अडचणीत असल्यामुळं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं ही फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल का कशाप्रकारे औषध मारलं पाहिजे आणि आपलं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.